नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीसाठी या आपल्या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा, म्हणजे अशी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग सुरुवात करूया. जरा डोळ्यासमोर आणा, आपलं हरभऱ्याचं शेत पिवळ्या फुलांनी आणि हिरव्यागार शेंगांनी अगदी डवरून गेलंय. पीक जोमात आहे आणि आपल्याला एका चांगल्या उत्पन्नाची आशा आहे. पण याच सुंदर दृश्यामागे एक धोका लपलेला असू शकतो. एक असा शत्रू जो दिवसात दिसत नाही, जो रात्रीच्या अंधारात बाहेर येतो आणि आपल्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेऊन जातो. आणि त्याचं नाव आहे घाटे अळी. आता बघा, हरभरा पिकावर तशा अनेक किडी आणि रोग येतात, पण या सगळ्यांमध्ये घाटे अळी ही अशी कीड आहे जी शेतकऱ्याचं सगळ्यात जास्त आर्थिक नुकसान करते. हा एक असा छुपा धोका आहे की जेव्हा तो पूर्णपणे आपल्या लक्षात येतो तेव्हा कदाचित खूप उशीर झालेला असतो. आणि हे नुकसान म्हणजे काही साधंसुधं नाहीये. ही अळी एकाच वेळी 3 बाजूंनी हल्ला करते. कसा? तर पहिला हल्ला होतो फुलांवर आणि कोवळ्या शेंगांवर. त्या खरवडून खाल्ल्या जातात, ज्यामुळे शेंगांची संख्याच कमी होते. दुसरा हल्ला होतो लागलेल्या शेंगांवर. ती शेंगा पोखरते, ज्यामुळे दाणेच भरत नाहीत, वजन कमी होतं. आणि तिसरा हल्ला होतो दाण्याच्या गुणवत्तेवर. दाण्याची प्रत इतकी खराब होते की बाजारात त्याला भावच मिळत नाही. म्हणजे बघा, हा आहे तिचा तिहेरी हल्ला. पण हे नुकसान नेमकं किती मोठं आहे? चला जरा आकड्यांमध्ये बोलूया, म्हणजे या धोक्याची खरी तीव्रता आपल्या लक्षात येईल आणि मग आपल्याला कळेल की आपण किती मोठ्या संकटाचा सामना करत आहोत. आता या स्लाइडकडे बघा. हा जो 30 ते 40चा आकडा दिसतोय ना, तो एका घाटे अळीने तिच्या आयुष्यात फस्त केलेल्या शेंगांचा आहे. हो, फक्त एक अळी तब्बल 30 ते 40 शेंगांचं नुकसान करते. आता फक्त कल्पना करा की आपल्या शेतात अशा हजारो अळ्या असतील तर नुकसानीचा तो डोंगर किती प्रचंड असेल. विचार केला तरी अंगावर काटा येतो, नाही का? इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे आपलं स्वप्नातलं पीक, दाण्यांनी पूर्ण भरलेल्या वजनदार शेंगा आणि उत्तम बाजारभाव मिळवून देणारं पीक. आणि दुसऱ्या बाजूला आहे किडीने पोखरून काढलेलं पोखळ निकृष्ट दर्जाचं पीक. या लढाईमध्ये प्रत्येक दिवस, प्रत्येक तास महत्त्वाचा आहे, कारण इथे वेळ म्हणजे पैसा आहे आणि तो आपल्याला वाचवायचा आहे. हे एक वाक्य आहे ना, हे आपल्या मनावर कायमचं करून ठेवा. एकदा का घाटे अळी शेंगाच्या आत शिरली की मग तुम्ही कितीही महागडी औषधं फवारा, तिचा काहीही उपयोग होत नाही. कारण ती आत सुरक्षित बसलेली असते आणि आपलं नुकसान शांतपणे सुरूच ठेवते. म्हणूनच योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं हेच विजयाचं पहिलं सूत्र आहे. तर मग ही महागडी दिरंगाई, ही चूक आपण टाळायची कशी? चला आधी आपण त्या सामान्य चुका समजून घेऊया, ज्या आपल्या मोठ्या नुकसानीला कारण ठरतात. या किडीचा हल्ला सुरुवातीच्या काळात ओळखणं थोडं अवघड असतं, पण अशक्य नक्कीच नाही. जेव्हा अळ्या लहान असतात तेव्हा त्या कोवळी पानं, कळ्या आणि फुलं खरवडून खातात. त्यामुळे पानं अशी जाळीदार दिसायला लागतात. हा आहे धोक्याचा पहिला इशारा. जर याच टप्प्यावर आपण जागे झालो तर कमी खर्चात आणि जास्त प्रभावीपणे आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो. कोणत्याही शत्रूला हरवण्यासाठी आधी त्याला नीट ओळखणं गरजेचं असतं. ही अळी दिसायला हिरवी किंवा पोपटी पिवळसर रंगाची असते, पण तिची खरी ओळख काय आहे तर तिच्या शरीरावरची ती तुटक वाकडी तिकडी रेषा. ही एक खूण पक्की लक्षात ठेवली की अळीला ओळखणं अगदी सोपं जातं. आता आपण त्या एका मोठ्या चुकीबद्दल बोलणार आहोत, जी दुर्दैवाने जवळपास 90% शेतकरी नकळतपणे करतात. ही चूक खूप सामान्य वाटते, पण त्याची किंमत आपल्याला आपल्या उत्पन्नातून मोजावी लागते. आणि ती चूक आहे फवारणीला उशीर करणे. का होतं सर? कारण आपण दिवसा शेतात जातो आणि आपल्याला फारसं काही दिसत नाही. ही अळी खूप हुशार आहे. ती दिवसा पानांखाली किंवा जमिनीलगत शांतपणे लपून बसते आणि आपलं खरं काम सुरू करते रात्रीच्या अंधारात. रात्री ती बाहेर येते आणि शेंगा पोखरण्याचं काम सुरू करते. आपल्याला दिवसा जी दिसतं ते फक्त एक छोटंसं नुकसान असतं. खरा विध्वंस तर रात्रीच होतो. पण आता आपण शत्रूला ओळखलंय, त्याच्या सगळ्या सवयी ओळखल्या आहेत आणि आपल्या चुकाही आपल्याला समजल्या आहेत. त्यामुळे आता घाबरण्याचं काहीच कारण नाही. आता वेळ आहे एका विजयी कार्ययोजनेची, एका अशा प्लॅनची जो आपलं पीक 100% सुरक्षित ठेवेल. ही योजना यशस्वी करण्यासाठी आपल्याला फक्त 2 नियम पाळायचे आहेत. पहिला नियम, कधीही 2-3 कीटकनाशकं एकत्र मिसळून फवारू नका. एका वेळेस एकच औषध वापरा. आणि दुसरा, सगळ्यात महत्त्वाचा नियम, प्रत्येक फवारणीच्या वेळी औषध बदला. सारखं तेच औषध वापरल्याने किडीमध्ये त्या औषधाविरोधात प्रतिकारशक्ती तयार होते आणि मग औषधाचा परिणाम होत नाही. आता ह्या तक्त्याकडे जरा नीट लक्ष द्या. इथे प्रत्येक टप्प्यासाठी कोणतं औषध योग्य आहे हे दिलंय. उदाहरणार्थ, प्रादुर्भाव अगदी सुरुवातीच्या अवस्थेत असेल तर क्विनॉलफॉस सारखा स्पर्शजन्य कीटकनाशक प्रभावी ठरतं.
आणि एकदा शेंगा लागल्यानंतर प्रादुर्भाव वाढला तर क्लोर अँट्रानिलिप्रोलसारखं आंतरप्रवाही कीटकनाशक वापरावं. माझी एक विनंती आहे, याचा एक स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा, कारण योग्य वेळी योग्य औषध हेच यशाचं खरं सूत्र आहे. फक्त औषध निवडून आपलं काम भागत नाही, ते वापरण्याची पद्धती तितकीच महत्वाची आहे. फवारणी नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी थंड वातावरणातच करा. जोराचा वारा किंवा कडक ऊन असेल तर फवारणी टाळा. कंपनीने शिफारस केलेला डोसच वापरा, तो मनाने कमी जास्त करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. फवारणी करताना मास्क आणि हातमोजे वापरणं बंधनकारक आहे. आता जाता जाता आपल्यासाठी एक अतिरिक्त पण खूप महत्वाची टीप. अनेकदा घाटे अळीच्या त्रासासोबतच पिकावर करपा येतो किंवा पानांवर तपकिरी ठिपके दिसायला लागतात. हा एक बुरशीजन्य रोग आहे. अशा वेळी कीटकनाशकासोबत चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, मेटिराम आणि पायराक्लोस्ट्रोबिन असलेलं संयुक्त बुरशीनाशक उत्तम काम करतं, पण शक्यतो दोन्हींची फवारणी वेगवेगळी करावी. तर आता आपण उपायांबद्दल सविस्तर बोललो, पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजूनही बाकी आहे, आणि ती म्हणजे ही लढाई एकट्याने जिंकता येत नाही. का, ते आपण पुढे पाहूया. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. कीड कधीच आपल्या शेताचा बांध किंवा कुंपण ओळखत नाही. तिला सीमा कळत नाहीत. आपण आपल्या शेतात कितीही चांगली फवारणी केली, पण जर आपल्या शेजारच्या शेतात प्रादुर्भाव तसाच असेल तर ती कीड परत आपल्या शेतात यायला अजिबात वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच हा शेवटचा विचार सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. ही लढाई एका शेतकऱ्याची नाही, तर संपूर्ण गावाची, संपूर्ण शिवाराची आहे. ही जी माहिती आपल्याला मिळाली आहे ती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या मित्र शेतकऱ्यांपर्यंत आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की पोचवा, कारण एका शेतकऱ्याने मिळवलेलं ज्ञान दुसऱ्या शेतकऱ्याचं अख्खं पीक वाचवू शकतं. मला आशा आहे की ही माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल. जर आपल्याला आमचे हे प्रयत्न आवडले असतील तर या माहितीला एक लाईक करून आम्हाला पाठिंबा द्या आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. अशाच शास्त्रीय आणि अचूक माहितीसाठी कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, आपण एकत्र लढलो तर नक्की जिंकू. धन्यवाद.